वाटतं मला 100% मित्रांनो न्यायालय भरतीमध्ये शिपाई, लिपिक, ड्रायव्हर जो पण फॉर्म भरलेला आहे 26 एप्रिल ज्याची परीक्षा आहे त्यामध्ये 100% सिलेक्शन घ्यायचं आहे. तर हा व्हिडिओ मित्रांनो नक्की आवर्जून पहा. स्किप करायचं धाडस बिलकुल पण करू नका मित्रांनो. आणि मी जे काही गोष्टी सांगतो आहे काय करायला पाहिजे आणि काय न करायला पाहिजे व्यवस्थित जर ऐकलं तर ज्याप्रमाणे मागील वर्षीच्या विद्यार्थ्यांचं या ठिकाणी सिलेक्शन झालं होतं आणि प्रत्येकाने या ठिकाणी हेच सांगितलं होतं की सर मी या ठिकाणी आपण जो या ठिकाणी मार्ग सांगितला त्या पद्धतीनेच अभ्यास केला होता. आपण जे काही कंटेंट दिलं होतं त्या पद्धतीनेच मी अभ्यास या ठिकाणी केला होता आणि माझं काय झालं लिपिकमध्ये सिलेक्शन झालं. माझं काय झालं या ठिकाणी तर माझं या ठिकाणी शिपाई भरतीमध्ये सिलेक्शन झालं आणि आपण जो या ठिकाणी मित्रांनो स्टडी मटेरियल दिला होता जो या ठिकाणी मी स्टडी मटेरियल दिला होता तोच त्यांनी या ठिकाणी सांगितलं होतं मी अभ्यासलेला आहे. हे आपण या ठिकाणी बघू शकता की सर आपण दिलेल्या नोट्समधून सगळं आलं होतं. खूप उपयुक्त ठरलं आणि या ठिकाणी माझं काय झालं तर मेरिट लिस्टमध्ये नाव आलं. तर एवढंच सांगायचं की मी फक्त बोलबच्चन करत नाही तर तुम्हाला सिलेक्शनपर्यंत घेऊन जाण्यासाठी जे जे आवश्यकता असतं ते सगळं या ठिकाणी मित्रांनो मी तुम्हाला योग्य मार्गदर्शन करत असतो. योग्य कंटेंट या ठिकाणी पुरवत असतो. आता पहिली गोष्ट म्हणजे या ठिकाणी भरकटू नका बाबांनो. 26 एप्रिलला परीक्षा आहे आणि भरकटण्याचे भरपूर मार्ग तुमच्या समोर आहेत. पहिली गोष्ट म्हणजे न्यूज चॅनलवरती मित्रांनो जास्त या ठिकाणी आता लक्ष देऊ नका. कारण तुमच्यासाठी भरकटण्यासाठी खूप साऱ्या फायली आलेल्या आहेत. बुंदूबाबा फाईल आलेल्या आहेत, हिरवळ फाईल आलेली आहे, एप्स्टीन फाईल आलेली आहे. तिकडे युद्धाच्या या ठिकाणी मनोरंजनात्मक गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचतात. त्यामुळं गॅस कुठंतरी या ठिकाणी तुटवडा निर्माण होतोय असं दाखवलं जातं. पेट्रोल संपत चाललेलं आहे. मग लॉकडाऊन होणार का, अमुक होणार का, तमुक होणार का, भरपूर म्हणजे भरपूर आणि दिवसभर बघत राहिलं तर या ठिकाणी याचं यूट्यूबचं किंवा सोशल मीडियाचं एक खास वैशिष्ट्य काय असतं सांगा. तुम्ही एखादा भले मी मुद्दाम असे व्हायरल टॉपिक टाकत नाही कारण एकदा का तुम्ही मी टाकलेला टॉपिक बघितला व्हायरल समजा तुम्ही या ठिकाणी एक भोंदूबाबाचा माझा व्हिडिओ बघितला एखादा ओके जो सध्या व्हायरल होतो आहे तर लगेच तुम्हाला त्याच्या खाली लगेच सगळे तेच व्हिडिओ येतात. म्हणजे हे यूट्यूबला किंवा सोशल मीडियाला असं वाटतं की तुम्ही त्यामध्ये इंटरेस्टेड आहात जेणेकरून तुम्हाला या ठिकाणी भरकटावचे धंदे चालवत होतात. त्यामुळं सुरुवातच करू नका. दिसलं की ठीक आहे आपल्याला नाही बघायचं म्हणायचं ते काही उपयोगाचं नाही. तुम्ही म्हणता न्यूज चॅनलमधून करंट अफेअर क्लिअर होतं वगैरे हे सगळ्या अंधश्रद्धा आहेत. सध्याच्या न्यूज चॅनलमधून करंट अफेअर काही मित्रांनो या ठिकाणी कव्हर होत नाही. त्या करंट अफेअरसाठी स्पेशल या ठिकाणी बाजारामध्ये मार्केटमध्ये पुस्तक असतात. आपण जर तुम्ही माझी बॅच घेतली असेल तर त्यामध्ये सगळं मी तुम्हाला करंट अफेअर कव्हर करून देतो. त्याचं काही ताण घेऊ नका तुम्ही. त्यामुळे न्यूज चॅनल वगैरे हे व्हायरल विषय पहिली गोष्ट तुम्ही काय करा बंद करा. तात्काळ बंद करा. कमीत कमी हे शेवटच्या आता दिवसामध्ये तर बिलकुल पण बघू नका. काय तुम्ही बघितलं नाही म्हणजे जग बंद पडणार नाही. त्यामुळं कुणाचंच तुमचा गुरुने जर एखादा व्हायरलचा विषय टाकला तर इग्नोर करा. होतं काय तुम्ही तुमच्या गुरुचा बघायला जाता आणि काय होतं त्याच्या खाली लगेचच मग बाकीचे या ठिकाणी व्हिडिओ चिटकतात तुम्हाला आणि ते एवढे पॉवरफुल असतात की तुमचा मेंदू तुमचं माइंड या ठिकाणी मित्रांनो त्यावरती अट्रॅक्ट झाल्याशिवाय राहू शकत नाही. त्यामुळे पहिली गोष्ट काय करा तुम्ही असे व्हायरल टॉपिक सध्या सोडून द्या. ठीक आहे तात्पुरतं या ठिकाणी सोडून द्या. नंतर वाटलंच तर ते सोशल मीडिया उपलब्ध असतात. परीक्षा संपल्यानंतर एका दिवशी सगळे बघून काढा ओके. परंतु सध्या तर या ठिकाणी काय करा ते विषय टाळून द्या. त्यानंतर आता शेवटच्या दिवसामध्ये नक्की करायचं काय त्याच्याकडे येऊया मित्रांनो 100% सिलेक्शनसाठी ओके. आता जर तुम्हाला या ठिकाणी 100% सिलेक्शन घ्यायचंच आहे तरच पुढे येऊन व्हिडिओ तुम्ही कव्हर करणार कंटिन्यू करणार आणि स्किप करणार नाही एवढं मला तुमच्यावरती खात्री आहे. बघा या ठिकाणी आता जर आपण बघितलं मित्रांनो सराव करण्यापूर्वी जे नवीन विद्यार्थी आहेत त्यांना सांगू इच्छितो की महाराष्ट्रामध्ये कुणीही एवढ्या कमी फीमध्ये एवढं क्वालिटी आणि एवढं एक्स्ट्रा कंटेंट देत नाही तेवढं आपण देतो आहे. ते म्हणजे फास्टॅग बॅचमध्ये 340 प्रश्नपत्रिका आणि 10,000 वन लाईनर जी काय आहे मित्रांनो आणि डिटेल परिपूर्ण बॅचमध्ये तुम्हाला व्हिडिओ लेक्चर प्रत्येक विषयाचे MCQ नोट्स थेरीसह आणि 200 प्रश्नपत्रिका तुम्हाला देत आहे. त्यामुळे शेवटच्या दिवसामध्ये तुम्हाला जर या ठिकाणी भरकाडायचं नसेल तुम्हाला जर या ठिकाणी मेरिट लिस्टमध्ये नाव आणायचं असेल मित्रांनो प्रॉपर स्पेशल न्यायालय भरतीसाठी तर ह्या दोन बॅचेस तुमच्याजवळ राहू द्या. ठीक आहे एक म्हणजे 240ची ज्यामध्ये तुम्हाला अगदी बेसिक टू ॲडव्हान्स सर्व या ठिकाणी भेटत आहे जे की या ठिकाणी 7248930176 या नंबरला फक्त 240 फोनपे किंवा गुगल पे करून त्या स्क्रीनशॉट पाठवला की तात्काळ तुम्हाला या बॅचमध्ये ॲड केलं जातं. आणि दुसरी म्हणजे मित्रांनो ही 200 रुपयाची ज्यामध्ये तुम्हाला फास्ट ट्रॅक म्हणजे 10,000 वन लाईनर जे की आहे आणि 340 तुम्हाला एक्स्ट्रा या ठिकाणी प्रश्नपत्रिका भेटत आहेत. तर हे दोन्ही तुम्हाला वाटलं दोन्ही एकत्र घ्यायचे आहेत तर तुम्हाला मित्रांनो डिस्काउंट पण दिलं जातं. 200 + 240 असे 440 होतात. परंतु एकत्र जर तुम्ही ह्या दोन्ही बॅच घेतल्या तर तुम्हाला हे 400 रुपयामध्ये या ठिकाणी भेटून जातात. त्यामुळं दोन्ही पण बॅचेस तुमच्याजवळ राहू द्या. आणि जर तुम्ही ऑलरेडी 240ची बॅच या ठिकाणी घेतलेली आहे तर या ठिकाणी शेवटच्या दिवसामध्ये हे 200 रुपयाची बॅच सुद्धा तुमच्या कामी येणार आहे. कारण जेवढा तुम्ही जास्त सराव कराल तेवढं तुम्ही यशाच्या जवळ जाणार आहे. हे या ठिकाणी मूलमंत्र तुमच्या डोक्यात राहू द्या. यामध्ये मित्रांनो काय झालेलं आहे एकाच दिवशी तिन्ही पण तुमच्या परीक्षा असणार आहेत. लिपिकच्या
शिपाईच्या आणि ड्रायव्हरच्या हे आपण या ठिकाणी लक्षात ठेवा. 2 फॉर्म भरले असतील तर काय करायचं ते पण मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे. ओके, तिन्हीच्या परीक्षा. आणि आनंदाची बातमी अशी आहे की कोणालाच रिजेक्ट केलं नाही, सगळ्यांनाच त्यांनी काय केलेलं आहे मित्रांनो, सरसकट या ठिकाणी काय केलेलं आहे, परीक्षेला संधी दिलेली आहे. अगोदर जे रिजेक्ट केलेले होते विद्यार्थी त्यांना पण संधी दिली, हे आपण काल परवा बघितलेलं आहे. त्यामुळे आता कुणीही नाराज व्हायचं नाही, सगळ्यांनी या ठिकाणी काय करायचं, अभ्यासावरती फोकस करायचा आहे. आता ज्यांनी 2 फॉर्म भरलेले आहेत तर त्यांची परीक्षा कशी घ्यायची आहे, काय करायचे आहे, एकाच दिवशी वेगवेगळ्या शिफ्टमध्ये घ्यायची आहे, हे सगळा ताण न्यायालयावरती तुम्ही सोडून द्या. तुम्ही त्याचा काही ताण घेऊ नका, फक्त आपण स्ट्रॅटेजी कशी आखायची हे आपण या ठिकाणी लक्षात ठेवायचं. संडेला 26 तारखेला तुमची परीक्षा असणार आहे. आता आपण दोन्ही फॉर्म भरला असेल तर काय करायचं ते पुढे बघूया आपण. अगोदर आपण या ठिकाणी जर तुम्ही फक्त शिपाई भरतीचा जर फॉर्म भरला असेल तर तुम्हाला या ठिकाणी सोप्या आणि सहज शब्दामध्ये सांगू इच्छितो मित्रांनो की या ठिकाणी तुम्हाला 30 गुणांपैकी पेपर असणार आहे, त्यापैकी 15 गुणाला तुम्ही या ठिकाणी इलिजिबल असणार आहे. ओके, आणि आपण जर मागचे पेपर बघितले तर जवळपास 20 ते 21 प्रश्न हे केवळ आणि केवळ जीकेचे आहेत. हे मी तुम्हाला वारंवार सांगतो आहे. त्यामुळे उगाचच हाय लेवलचं मॅथकडे जाऊ नका, हाय लेवल रिझनिंगकडे जाऊ नका, हाय लेवल इंग्लिशकडे जाऊ नका. ठीक आहे, जास्त फोकस कशावरती करा तर जीकेवरती करा. आणि अजून तुम्हाला जास्त फोकस करा वाटला तर मराठीवरती करा. कशावरती करा, मराठीवरती करा, कारण त्याचे पण 3-4 प्रश्न तुम्हाला येतात. मग जीके आणि मराठी जर केलं तर तुम्हाला फक्त या ठिकाणी 25 प्रश्न मित्रांनो यामधून येणार आहे, दोन सब्जेक्टमधून. किती? 25, 30 पैकी 25. मग उरले 5 प्रश्न. मग 5 प्रश्नामध्ये जर तुम्हाला या ठिकाणी बोडोमासवरती आला प्रश्न, आणि येतोच न्यायालय भरतीला हाय लेवल असं काय चक्रवाढ व्याज वगैरे एकदम डीपमध्ये विचारणार नाही, जरी विचारलं तर अगदी बेसिक तुम्हाला विचारलं जातं. त्यात पण शक्यता असते की तुम्हाला या ठिकाणी संख्या टॉपिकवरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. ओके, तुम्हाला या ठिकाणी लसावी मासावी असेल, बोडोमासवरती जास्त करून या ठिकाणी संख्या बाबा तुम्हाला व्यवस्थित बोडोमासनुसार या ठिकाणी प्लस मायनस मल्टिप्लिकेशन सबट्रॅक्शन ॲडिशन हे करता येतं का ते तुम्हाला या ठिकाणी विचारलं जातं. ओके, तर या ठिकाणी हे तुम्हाला काय करायचं आहे, महत्त्वाचं म्हणजे बेसिक तुमचं स्ट्रॉंग करायचं आहे. जर तुम्हाला मॅथ, रिझनिंग, इंग्रजी व्याकरण हे जर करायचं तर बेसिक करा. आणि जास्त डीपमध्ये करायचं काय आपल्याला जीके आणि मराठी व्याकरण याच्यावरती या ठिकाणी भर द्या. तर पहिली गोष्ट तर तुम्ही काय करा, हे या ठिकाणी जर तुम्ही शिपाई भरतीला तुम्हाला वाटतं की 100% मला क्रॅक करायचीच आहे तर ह्या 2 विषयावरती मित्रांनो आता फोकस जास्त तुम्हाला करणं गरजेचं आहे. आणि आपण आपल्या बॅचमध्ये इतकं सारं तुम्हाला कंटेंट इम्पॉर्टंट दिलेलं आहे, तेवढ्यावरती जर फोकस केलं तर इतर एकही शब्द इतर ठिकाणचा वाचायची गरज नाही. दोन्ही बॅच जर तुम्ही घेतल्या असतील तर तुम्हाला इतर इकडं तिकडं डोकवायची गरजच पडणार नाही, एवढं सगळं तुम्हाला दिलेलं आहे. त्यामुळे त्या संधीचं सोनं करा. तुम्ही म्हणता सर मी लिपिकचा फॉर्म भरलेला आहे. बघा, लिपिकचा फॉर्म भरला तर मित्रांनो तुम्हाला मेहनत घ्यावी लागेल. इथं फक्त 2-1 विषय करून उपयोग नाही, कारण इथं जर आपण बघितलं तर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला इंग्लिश 20 मार्काला आहे. त्यानंतर या ठिकाणी जर बघितलं तर गणित 20 मार्काला आहे. ओके, गणित बुद्धिमत्ता 20 मार्काला आहे मित्रांनो. या ठिकाणी जर बघितलं म्हणजे हे 3 विषय जर बघितलं तर 60 मार्काला आहेत. आणि हे 3 विषय वरवरनं करून उपयोग नाही. हे तुम्हाला याचे व्हिडिओ लेक्चर पण बघावे लागतील बेसिक कंप्लीट करण्यासाठी. ओके, याचे तुम्हाला सराव पण करावा लागणार आहे. त्यामुळे जर लिपिकचा फॉर्म भरला असेल तर थोडासा अभ्यास वाढवावा लागेल, कारण हे असे विषय आहेत की याला फक्त ओव्हरलुक करून किंवा पाठांतर करून होणारे विषय नाहीत, कन्सेप्ट क्लिअर करावा लागेल. आणि या तिन्हीचे नवे आपण मराठी व्याकरणचे सुद्धा काय केलं आहे आपल्या याच्यामध्ये व्हिडिओ लेक्चर सुद्धा तुम्हाला इन्क्लूड केलेले आहेत आपल्या 240च्या बॅचमध्ये. त्यामुळे काय ताण घेऊ नका. ओके, आता हीच संधी आहे ना, एकच महिना तुमच्याकडे राहिलेला आहे. आता अभ्यास करणार नाही तर करणार का? ओके, त्यामुळे बाकीच्या ह्या गोष्टींचा जो तुम्ही आता मी सांगितलं की न्यूज चॅनल वगैरे बघू नका, तर तो जो काय वेळ वाचतो आहे, ओके, फालतू मित्रांसोबत संघ टाळा शेवटच्या 1 महिन्यामध्ये. तर ही सगळा जो वेळ वाचतोय तो या ठिकाणी काय करा, तुम्ही याच्यावरती फोकस करा. आणि बाकी या ठिकाणी राहिला विषय मित्रांनो या ठिकाणी कॉम्प्युटरचा 10 मार्काला आहे. ओके, एक वेळेस जर तुम्ही 1 दिवस जर दिला तर कॉम्प्युटर तुमचा क्लिअर होऊन जात आहे. मराठी व्याकरणचा सुद्धा 1-1.5 दिवसामध्ये तुमचा अभ्यास कव्हर होऊन जातो आहे आपण जे दिलेल्या नोट्सद्वारे आणि या ठिकाणी व्हिडिओ लेक्चरद्वारे. त्यामुळे त्याचा काय तुम्ही ताण घेऊ नका. राहिला विषय 3 विषय फक्त तुम्ही या ठिकाणी 60 मार्काचा आहे त्याला कव्हर करा. त्याला जर इग्नोर केला तर तुमचा रिझल्ट जाण्याची शक्यता आहे. त्यामुळं जर तुम्ही लिपिकसाठी फॉर्म भरला असेल तर मेहनत तुम्हाला या ठिकाणी शिपाई भरतीचे डबल घ्यावे लागेल. आता राहिला प्रश्न या ठिकाणी मित्रांनो, हे दोन्ही फॉर्म भरले असेल किंवा तिन्ही फॉर्म भरले असेल तर काय करायचं, त्याच्यावरती येऊया. अगोदर आपण आपले जे वाहन चालक आहे त्याचा जो फॉर्म भरलेला आहे त्यांच्याकडे येऊया. तुम्ही काय ताण जास्त घ्यायची गरज नाही. 20 गुणांची पेपर आहे मित्रांनो. आणि पहिली गोष्ट म्हणजे या ठिकाणी तुमच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स आहे. ड्रायव्हिंग लायसन्स काढताना तुम्हाला या ठिकाणी बेसिक त्यांनी ऑनलाईन टेस्ट घेतलेलीच असते लर्निंग लायसन्स भेटताना. ओके, मग लर्निंग लायसन्सला ज्या पद्धतीने प्रश्न विचारले होते तर ते या ठिकाणी तुम्हाला वाहनाची देखभाल, किरकोळ दुरुस्ती याच्या संबंधी या ठिकाणी विचारले जातात. आणि बाकी राहिलं गट ब मध्ये, यामध्ये काय आहे तर तुम्ही ज्या पण शहराचा या ठिकाणी फॉर्म भरलेला आहे, मुंबई, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, तर त्या ठिकाणची या ठिकाणी तुम्हाला स्थळांबद्दल विचारलं जातं, रस्त्यांबद्दल विचारलं जातं. ओके, ही बेसिक माहिती त्या ठिकाणची दिली जाते आणि ती आपण प्रत्येक शहरानुसार वेगवेगळ्या आपल्या बॅचमध्ये दिलेलं आहे 240च्या. त्यामुळे त्याचं काय
तुम्ही ताण घेऊ नका, त्याच्यावरती फोकस करा आणि सामान्य ज्ञान यासाठी तुम्हाला शॉर्ट नोट्स दिलेले आहेत आपल्या बॅचमध्ये, तर त्या या ठिकाणी करा. याच्यावरती एवढं जर फोकस केला, आता हे 3 ज्या तुम्हाला सांगितल्या नोट्स, तेवढं जर केलं तर याच्या पलीकडे तुम्हाला काही करायची गरज पडणार नाही, एवढा विश्वास मी तुम्हाला यामधून देतो आहे. आता तुम्ही जर तिन्ही फॉर्म भरले असतील, तिन्ही परीक्षा एकाच दिवशी असणार आहेत आणि तुम्हाला वाटतं की माझा अभ्यास खूपच आता डळमळीत चाललेला आहे, तर तुम्ही काय करा मित्रांनो, जास्तीत जास्त या ठिकाणी शिपाई भरतीवरती लक्ष द्या. ठीक आहे, कशावरती लक्ष द्या? शिपाई भरतीवर या ठिकाणी लक्ष द्या. ठीक आहे, कारण या ठिकाणी याचा सिलेबस कमी आहे, तुमचा कॉन्फिडन्स येऊन जाईल. नाहीतर काय होईल, तुम्ही जर दोन्ही धरून चालला, ओके, मग लिपिकला तुम्हाला इंग्लिश पण करायचं आहे, त्यानंतर मॅथ्स पण करायचं आहे, रिझनिंग पण करायचं आहे, त्या नादामध्ये तुमचा कॉन्फिडन्स कमी होऊन जाईल आणि तुम्हाला जर वाटतं की नाही माझा या ठिकाणी ऑलरेडी मॅथ, रिझनिंग, इंग्लिश परफेक्ट झालेला आहे, तर शेवटच्या दिवसामध्ये काय करा, मग या ठिकाणी आता फक्त आणि फक्त थेअरीचे विषय या ठिकाणी करण्यावरती भर द्या. जर दोन्ही फॉर्म भरले असतील तर, आणि एकच फॉर्म भरला असेल कोणता तरी, तर आता सांगितलेल्या सिलेबसनुसार तुमचा अभ्यास टू द पॉईंट चालू द्या, कुठेही भरकटण्याची काही गरज या ठिकाणी असणार नाही. परंतु तुमचा कॉन्फिडन्स डाऊन होत चालला असेल, 2 फॉर्म भरले असतील, तर शिपाई भरतीवरती जास्त फोकस करा. ओके, दोन्ही पण हातातून निसटण्यापेक्षा कोणती तरी एक या ठिकाणी प्रॅक्टिकली विचार करा आणि एक भरती आपल्या हातात असणार यावरती विश्वास ठेवा. यानुसार या ठिकाणी आपली स्ट्रॅटेजी आखा. सेपरेट स्टडी मटेरियल आताच मी तुम्हाला सेपरेट स्टडी कसा करायचा हे आताच मी तुम्हाला सांगितलेलं आहे. आणि ज्या पद्धतीने या विद्यार्थ्यांनी मेरिट लिस्टचा मला फोटो पाठवला की सर माझं सिलेक्शन झालं मित्रांनो, याच आनंदाने तुम्ही सुद्धा मित्रांनो या पद्धतीने मला सांगणार की सर माझं सुद्धा नाव या ठिकाणी मेरिट लिस्टमध्ये आलेलं आहे आणि तुम्ही जे स्टडी मटेरियल दिलं होतं तेवढंच या ठिकाणी केलं होतं आणि या ठिकाणी माझं क्लर्कमध्ये सिलेक्शन झालं, कुणी म्हणाल माझं या ठिकाणी शिपाई भरतीमध्ये सिलेक्शन झालं. ओके, त्यामुळे या ठिकाणी बिंदास काय करा, आपला अभ्यास टू द पॉईंट चालू राहू द्या. यामध्ये मी बॅच जर तुमच्याकडे असतील तर कुठलीही कमी या ठिकाणी तुम्हाला राहणार नाही. काही जर विचारायचं असेल तर स्क्रीनवर जो नंबर दिसतो आहे 7248930176 या नंबरला तुम्ही बिंदास कॉल करू शकता, व्हॉट्सअप देखील करू शकता. आणि ज्या पण अपडेट असतील त्या मी या ठिकाणी टाकत असतो, त्यामुळे चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, टेलिग्रामला जॉईन करा म्हणजे सर्व अपडेट भेटत राहतील. धन्यवाद.